यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील गुरांच्या गोठ्यातील पत्रे उडालेले आहेत। पशूंसाठी उभारलेले शेडनेट, पॉली हाऊस तसंच सौर ऊर्जा यंत्र देखील वादळाच्या तडाख्यात कोलमडलेली आहे। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे। ज्वारी आणि तिळासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये देखील पंचनामे होत नसून लोकप्रतिनिधी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि त्यामुळे सरकारनं तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते। 3-4 महिन्यापासून आम्ही जे ज्वारी पिकाचं नियोजन करत होतो हे असं अवस्था झालंय। पाण्यामुळे पुरं भिजून वाया गेलेलं आहे आणि काळा पडलेला आहे। याचं कोण खरेदी करणार? त्याला ना इन्शुरन्स आहे, उन्हाळी पिकाचा इन्शुरन्स आहे आणि नाफेडची खरेदी चालू नाही। शासनाने आमच्या काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे की या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि सततच्या नापिकीमुळे, अतिवृष्टीमुळे व अवेळी पावसामुळे शेतकरी प्रचंड हतबल आणि हताश झालेला आहे। या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत देऊन त्याला उभं करण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनानं करावं व झालेल्या नुकसानीचं तातडीने पंचनामा करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो।